त्याचबरोबर प्रसिद्ध उद्योगपती आहेत आणि या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांचा ठिकाणी विशेष गौरव आणि सन्मान केला जातोय। त्याचबरोबर या व्यासपीठ मंचावर आपण पाहतोय माननीय भारत भंडारी साहेब असतील, बळीराम माळी असतील, सूर्यकांत पाटील असतील, दिगंबर असतील, राहुल अक्का चौधरी असतील, किशोर पाटील असतील, सचिन राठोड असतील, या सर्वांचं मी शाब्दिक सुमनांनी मनापासून स्वागत करतोय। पंचांकडनं सामना सुरू होण्याचं संकेत येतं। एक सलामी गोलंदाज विजय शनी एक पहिला चेंडू अवांतर, या अवांतर दोन्ही संघाचा श्रीगणेश्वर धावसंख्या होती ती बिनबाद 1। पुन्हा एकदा गोलंदाज गुंच्या मार्गावर बोळ्यावर पंचांकडे गाडी घेतो विजय आई वज्रेश्वर निंबोली या संघाचा ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू, चेंडूला सुंदरसा स्क्वेअर कटचा फटका, चेंडू पॉइंट सी मार्शा बाहेर जातोय चौकार। एक खराब चेंडू उत्तम प्रहार, जसं प्रश्न तसं उत्तर आपण पाहिलं। फलंदाज राजन सिनियर याच्या बॅटमधून अतिशय चांगला फटका, चेंडू जातोय सी मार्शाच्या बाहेर चौकार येतो। चौकार संख्या धावसंख्या बिनबाद 4। पहिले षटक प्रगती पथावर आहे। चालू सामना दोन संघांमधून ज्या संघाने खरोखर स्पर्धेमध्ये अतिशय उत्कृष्ट कामगिरी केली, खास करून बंदरामध्ये काढलेल्या या संघानं अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज गुंच्या मार्गावर बोळ्यावर पंचांकडनं गाडी येतोय आणि दोन्ही संघांच्या माहितीसाठी हा सामना महत्त्वाचा सामना आहे, 4 षटकांचा सामना आहे। सन्माननीय रतनजी भोईर, दीपा पाटील, त्याचबरोबर शिवम पाटील, आपण जर गणेश वजे, आपण जर कुठं प्रेक्षकमध्ये असाल तर प्लीज आपण मान्यवर कक्षामधून विराजमान व्हायचे। पुन्हा एकदा गोलंदाज गुंच्या मार्गावर बोळ्यावर पंचांकडे गाठ घेतोय विजय। अतिशय प्रतिम उत्कृष्ट चेंडूची फेक झाली होती, चेंडूच्या लाईन पासून बॅट थोडीशी आपण विभक्त पाहिली, निर्धाव चेंडू धावसंख्या स्थिर आहे, चेंडूची लाईन रीड करू शकला नव्हता। फलंदाज राजन हलकासा अपील, पंच संमत नाही, निर्धाव चेंडू धावसंख्या स्थिर आहे। पहिलं षटक प्रगतीपथावर धावसंख्या बिनबाद 4। बऱ्याच दिवसांपासून आपण पाहतोय बंदरामध्ये संघ कुठेतरी स्ट्रगल करणारा संघ या महत्त्वाच्या सामन्यामधून अतिशय उत्कृष्ट कामगिरी करतोय। फुल्यांचा चेंडू अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, चेंडूने बॅटमध्ये मात्र व्यवस्थित संपर्क साधता आला नव्हता। एक धाव कंप्लीट, दुसऱ्या धावेचा आत्मघातकी प्रयत्न आणि तिसरी धाव या ठिकाणी सहज केली जाते। 3 धावा कंप्लीट, 3 धावांनी संघाची धावसंख्या होते ती बिनबाद 7। प्लीज आपण वेल कमी घ्या। चालू षटकात आपण आतापर्यंत विचार केला तर 7 मिनिटं झालेली आहेत। पंच थोडस वान करत चला। पुन्हा एकदा गोलंदाज गोलच्या मार्गावर बोळ्यावर पंचांकडे गाडी घेतो, रॅटम राऊंडचा मारा करतो, स्ट्राईक रोटेट करतो, डावखुरा फलंदाज शनी।
चेंडूला थोडासा अक्रॉस द आडव्या बॅटने प्रहार केला जातो. चेंडू ऑन साईडला जातो. डीपमधून जोपर्यंत चेंडू उचलला जातोय तोपर्यंत मिळेल फक्त आणि फक्त एक धाव. एक धावेने संघाची धावसंख्या होती ती. बिनबाद 8. तर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एक संत आणि सावध सुरुवात आपण पाहतोय. बिनबाद 8. चला आपण टीम मीटिंग करू नका प्लीज. लगेच आपण क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. निंबोली संघाला विनंती शाला आपण प्लीज थोडंसं वेल कमी घ्या. पुन्हा एकदा सर्व क्रीडा रसिक उपस्थित मान्यवर सर्वांचं या स्पर्धेमध्ये मनापासून स्वागत. या व्यासपीठावर मंचावर काही मान्यवर मंडळी उपस्थित, यामध्ये सन्माननीय भारत भंडारी साहेब यांचा आपण विशेष गौरवणी सन्मान करायचा आहे. एक निश्चितच कला क्षेत्रामधून अतिशय उत्कृष्ट कामगिरी आपण ज्यांची पाहतोय, भारत भंडारी यांच्या ठिकाणी विशेष गौरवणी सन्मान केले जातो. त्यानंतर तालुका क्रिकेट के बहुत ही फोकस खिलाडी दिगंबर यांचे या ठिकाणी विशेष गौरवणी सन्मान आपण करायचं आहे. भिवंडी तालुक्यातील एक नामांकित क्रिकेटर म्हणून ज्याची ख्याती आहे, टेंभवली गावचे सुपुत्र आहेत, त्यांच्या ठिकाणी विशेष गौरवणी सन्मान केला जातोय. त्यानंतर या व्यासपीठावर मंचावर आपण पाहतोय हरिभक्त पारायण वारकरी संप्रदायाचे सदस्य बळीराम माळी यांच्या ठिकाणी विशेष गौरवणी सन्मान केला जातोय. त्यानंतर या व्यासपीठावर मंचावर आपण पाहतो विद्यमान नवनिर्वाचित सदस्य ग्रामपंचायत वेळेगाव सूर्यकांत पाटील यांच्या ठिकाणी विशेष गौरवणी सन्मान आपण करायचं आहे. नवनिर्वाचित सदस्य आहेत वेळेगावचे, त्यांच्या ठिकाणी विशेष गौरवणी सन्मानाच्या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय. त्यानंतर या व्यासपीठावर मंचावर मित्र आपण पाहतोय मान्य श्री अरविंदजी चौधरी यांचा आपण विशेष गौरवणी सन्मान करायचा आहे. अरविंदजी चौधरी यांच्या ठिकाणी विशेष गौरवणी सन्मान केला जातोय. त्यानंतर या व्यासपीठावर मंचावर आपण पाहतोय राहुलजी चौधरी यांचा आपण विशेष गौरवणी सन्मान करायचा आहे. या व्यासपीठावर मंचावर उपस्थित राहुल चौधरी, आकाश चौधरी, त्यानंतर सन्माननीय किशोर पाटील, कनेरगाव ते सुपुत्र आहेत, समाजसेवक उद्योजक आहेत. किशोर पाटील यांच्या ठिकाणी विशेष गौरवणी सन्मान केला जातो. त्यानंतर सचिन राठोड या व्यासपीठावर मंचावर उपस्थित आहेत आणि त्यांच्या ठिकाणी विशेष गौरवणी सन्मान केला जातोय. त्यानंतर या व्यासपीठावर मंचावर आपण पाहतोय सोपान पाटील यांचा आपण विशेष गौरवणी सन्मान करायचा आहे. सोपान पाटील यांच्या ठिकाणी विशेष गौरवणी सन्मान केला जातोय. त्यानंतर या व्यासपीठावर मंचावर मित्र आपण पाहतोय वेळीगावचे सुपुत्र आहेत राजेश पाटील यांचा आपण विशेष गौरवणी सन्मान करायचा आहे. गावदी स्पोर्ट्स वेळे या संघाचे खंदे समर्थक आहेत. राजेश पाटील यांचा आपण विशेष गौरवणी सन्मान करायचा आहे.
व्यासपीठावर मंचावर मान्यवरांचं विशेष गौरवणी सन्मान झालेले आहे. बॅक टू नाऊट पुन्हा मित्र आपण एकदा मैदानाकडे जातोय चालू सामन्याचं धावतं वर्णन करण्यासाठी. दुसऱ्या षटकाला प्रारंभ संघ धावसंख्या ती 14. अगेन्स्ट गोलंदाज आपण पाहतोय साईनाथ आणि चेंडूला शॉट अँड पुल अतिशय प्रतिम उत्कृष्ट क्षेत्ररक्षण म्हटलं जाईल. निश्चित अतिशय चांगले क्षेत्ररक्षण आपण केलं होतं. चेंडूला अतिशय चांगला फटका पुलचा फटका आपण पाहिला होता. मात्र अप्रतिम उत्कृष्ट क्षेत्ररक्षण कुठेतरी संघाच्या 2 धावा वाचवल्या जातात. एक दमदार फटका होता चांगलं क्षेत्ररक्षण होतं 2 धावा वाचवले जातात. मात्र 2 धावा कंप्लीट आहेत. 2 धावांनी संघ धावसंख्या ती 16. पुन्हा एकदा गोलंदाज साईनाथ वैयक्तिक पहिलं आणि सांघिक दुसरं. स्ट्राईक रोटेट करतोय संघातील सर्वात महत्त्वाचा फलंदाज राजन. चेंडूला स्विच हिट काढण्याचा प्रयत्न. एक धाव कंप्लीट. तर 2 षटकांच्या समाप्तीनंतर मी तो धावसंख्या ती 17. 1-17. गावदी वेळे या संघाचे हरीश भोईर आपण जर कुठं प्रेक्षकामध्ये असाल तर प्लीज आपण मान्यवर कक्षामध्ये यायचं आहे. नवनिर्वाचित सदस्य ग्रामपंचायत वेळे आपली या स्पर्धेमध्ये मनापासून स्वागत असेल. आमचा आवाज जर तुम्हापर्यंत पोहोचत असेल तर प्लीज आपण मान्यवर कक्षामध्ये यायचं आहे. हरीश भोईर गावदेवी वेळे संघाचे एक नामांकित खेळाडू आहेत आणि त्याचबरोबर विद्यमान नवनिर्वाचित सदस्य आहेत. आपणास विनंती केली जाते की आपण जर प्रेक्षकामध्ये असाल तर आपण मान्यवर कक्षामध्ये येऊन विराजमानायचे. आज निश्चित या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्या या ठिकाणी विशेष गौरवणी सन्मान केलं जाणार आहे. खास करून ग्रामपंचायत वेळे सदस्यपदी निवड झाल्याबद्दल या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं विशेष सन्मान आणि स्वागत केलं जाणार आहे. आपण प्लीज व्यासपीठावर मंचावर यायचं. तर 2 षटकांच्या समाप्तीनंतर मित्र धावसंख्या ती 17 आणि बघूया अजून येणाऱ्या 12 चेंडूमध्ये हा संघ कुठपर्यंत जाण्याचा प्रयत्न करतोय. वैयक्तिक पहिलं सांघिक तिसरं गोलंदाज सांभाळतो राम. राम आणि पहिला चेंडू घणागती असा प्रकार अतिशय उत्कृष्ट फटका राजनेच्या बॅट मधून येतोय. अतिशय अप्रतिम उत्कृष्ट फटका चेंडू जातोय आउट ऑफ पार्क. षटकार पंढरपुष्टक अतिशय देखणा चिकणा अप्रतिम उत्कृष्ट फटका आपण राजनेच्या बॅट मधून पाहतोय. चेंडू जातोय आउट ऑफ पार्क. व्हाईट लॉंग ऑन सीमा रेषा बाहेर. षटकार. षटकाने संघ धावसंख्या 23. आज निश्चितच महत्त्वाच्या सामन्यामधून बांद्र्यामध्ये कल्याण संघ अतिशय उत्कृष्ट कामगिरी करतोय. खास करून बऱ्याच दिवसापासून संघ कुठेतरी स्ट्रगल करताना आपण पाहिलं होतं. मात्र या स्पर्धेत एक जबरदस्त 4 झालेला संघ आपल्याला पाहायला मिळतो. बांद्र्यामध्ये कल्याण संघ अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज राम. चेंडूवर पुन्हा एकदा बिग हिट घेण्याचा प्रयत्न. मात्र चेंडूच्या लाईन पासून आता बॅट थोडीशी आपण विभक्त पाहिली. लाईनअप करू शकला नव्हता. चेंडूची लाईन रीड करू शकला नव्हता. निर्धाव चेंडू जातोय. धावसंख्या स्थिर आहे 1-23. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय. अगेन्स्ट राईट मोरचा मारा राम याच्याकडनं. स्ट्राईक रोटेट करतो राजन. पुन्हा एकदा चेंडूवर मोठा फटका. चेंडू जातोय आउट ऑफ पार. षटकार. गगनभेदी षटकार. टावरी षटकार येतोय.
राजन याच्या बॅटमधून चेंडू जातोय सीमारेषे बाहेर. संघ धावसंख्या 6 धावांनी पुढे सरकते 29. अतिशय उत्कृष्ट फटका. चेंडूची लाईन जबरदस्त लवकर रेट केली. चेंडूला एका रेक्शनमध्ये भिरकावून दिलं होतं. टायमिंग जबरदस्त होता. ताकद फटक्यामध्ये जबरदस्त आपण पाहिली होती. आणि चेंडू जातोय वाईडिश डीप लॉंग ऑन सीमा रेषा बाहेर. षटकार. एक संघातील सर्वात महत्त्वाचा ट्रम्पकार्ड उत्कृष्ट फलंदाज आहे आणि आज निश्चित ज्याच्या फलंदाजीमध्ये एक सातत्य पाहायला मिळते. अगेन्स्ट पण एकदा गोलंदाज स्ट्राईक रोटेट. चेंडूला सुंदर सॉफ्ट अतिशय उत्कृष्ट फटका. चेंडू गॅप मधून जातोय सरळ सीमा रेषा बाहेर. चौकार. आता मात्र सामन्यामध्ये परिमळ कमबॅक. बांद्र्यावरती कल्लेर. चेंडूची फेक करायची आहे. खोरकावरती आम्हाला माहिती आहे. चला प्लीज थोडंसं बेल कमी घ्या. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज गोलंदाजच्या मार्गावर बोळ्यावर पंचांकडे गाडी घेतोय. राम स्ट्राईक रोटेट करतोय. राजन संघात धावसंख्या 4 ने पुढे सरकते 33. आता मात्र अतिशय प्रतिम उत्कृष्ट चेंडू. बाळाराम बुधाजी पाटील यांच्याकडनं राजनसाठी 100 रुपयाचं रोख पारितोषिक आलेले आहे. एक उत्कृष्ट कामगिरी या स्पर्धेच्या माध्यमातून राजनने राहिली आणि बाळाराम पाटील यांच्याकडे 100 रुपयाचं रोख पारितोषिक त्यांच्यासाठी आले. धन्यवाद राजन. सामना संपताच आपण आपलं बक्षीस घेऊन जायचं आहे. आता मात्र गोलंदाज कमबॅक होतो. अतिशय उत्कृष्ट चेंडूची फेक झाली होती. त्रिफळाचीत फलंदाज बाद झाला होता राजन. नेक्स्ट न्यू बॅट्समन समाधान जातोय. धावसंख्या 33 आहे. न्यू बॅट्समन समाधान. चला प्लीज आपण सामन्याला सुरुवात करायची लगेच. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय राम. न्यू बॅट्समन समाधान येतोय. संघात धावसंख्या स्थिर आहे 33. अतिशय चांगला चेंडू. एक लेंथ लाईनचा चेंडू आपण पाहतोय. लाईनअप करू शकला. चेंडूची लाईन रीड करू शकला तर मिडल ऑफ बॅट चेंडू निश्चित घेतला आणि फलंदाज समाधान याला. निर्धाव चेंडूची सांगतात धावसंख्या स्थिर आहे. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 33. आता मात्र शेवटचं अंतिम षटक प्रगती पथावर स्लॉगवर देतवड ज्याला म्हटलं जातं आणि बघूया हाणामारीच्या षटकामध्ये असंख्य जाण्याचा प्रयत्न करतोय. चला वेल कमी घ्या. लगेच आपण सामन्याला सुरुवात करा. शेवटचं अंतिम षटक हाताळतोय गोलंदाज
अनंता. आज निश्चितच आई वज्रेश्वर निंबोली संघामधून सुनील हा संघातील सर्वात महत्त्वाचा ट्रम्प कार्ड अष्टपैलूचा खेळाडू कुठेतरी त्याला मिस करताना संघ पाहतोय. कामाच्या निमित्तानं थोडंसं आउट ऑफ आहे आणि खास करून बंदरामध्ये काढलेल्या संघामधून आपण संतोष मात्रे यांना थोडंसं मिस करतोय. तेही आज कामानिमित्त थोडेसे आउट ऑफ आहेत. दोन्ही संघांचा विचार केला दोन्ही संघांमधून एक महत्त्वाचे फलंदाज दिसत नाही आहेत. महत्त्वाचे खेळाडू संघामधून इन दिसत नाही आहेत. शेवटच्या अंतिम षटकाला प्रारंभ होतो. वैयक्तिक पहिला सांघिक शेवटचं गोलंदाजी दुरा सांभाळतो अनंता. चला प्लीज थोडंसं आपण वेल कमी घ्या, स्पीडअप करा. गोलंदाज राटम राऊंडचा मारा आणि पहिलाच चेंडू ऑप्शनच्या थोडासा बाहेरचा चेंडूला थोडंसं निश्चित फोर्स केलं होतं. चेंडू ऑन साईडला जातो. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जात नाहीये. 2 धावा कंप्लीट. तिसऱ्या धावेचा प्रयत्न केला जात नाहीये. 2 धावा कंप्लीट झालेल्या आहेत. या 2 धावांची संख्या धावसंख्या होती ती 35. चौथ्या षटकाला प्रारंभ आहे. शेवटचं अंतिम अखेरचं षटक प्रगती पथावर आहे. ऑफसाईडच्या अतिशय बाहेरचा चेंडू होता. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न आपण पाहतो. फलंदाज शनी याचा. एक धाव कंप्लीट. एकच धाव. अजूनही येणाऱ्या 4 चेंडूमधून बघूया संघ कुठपर्यंत जाण्याचा प्रयत्न करतोय. चला प्लीज थोडंसं वेल कमी घ्या. ऑन द ऑफ खेळण्याचा प्रयत्न ऑप्शनच्या अतिशय बाहेरचा चेंडू पंच वाईटची खून करते. कमांतर दबडी संघात धावसंख्या पुढे सरकते 37. निश्चितच सामन्यामध्ये आव्हान द्यायचं असेल तर 50 ते 55 धावा सेफ असतील. कारण की हे मैदान आहे. या मैदानामधून निश्चित 40 ते 50 धावा सहजगत्या पूर्ण केल्या जातात. पंचांचा नो बॉलचा इशारा येतो. अतिशय खराब चेंडू फ्री डेशल. एक कमांतर दाबणी संघात धावसंख्या पुन्हा एकदा पुढे सगळी धावसंख्या होती ती 38 आणि निश्चितच कदाचित बॅट आणि चेंडूमध्ये हलकासा जरी स्पर्श असता तर चौकार निश्चित प्राप्त झाला असता फलंदाजासाठी. चेंडूवर बिग एट घेण्याचा प्रयत्न आणि निश्चित या ठिकाणी मात्र फलंदाज सरकार कोसळले. तुमचं तिकडे जाऊ नका या. न्यू बॅट्समन मिथून जातोय. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज कोणच्या मार्गावर बोळ्यावर पंचांकडे गाठ घेतोय. राईट मोरचा मार्ग. या ठिकाणी मात्र चेंडूवर मोठा पटका. चेंडू निश्चित बघूया कुठं ट्रॅव्हल होतोय. अप्रतिम क्षेत्ररक्षण केलं तर वेल जज कॅच. अतिशय अप्रतिम झेल कलेक्ट केला जातो आणि महत्वाचा फलंदाज या ठिकाणी मिथून पहिल्याच चेंडूवर बाद होतोय. न्यू बॅट्समन संघाने संतोष जातोय. अजूनही उर्वरित 2 चेंडूंचा खेळ शेष आहे आणि बघू येणाऱ्या 2 चेंडूंमध्ये हा संघ कुठपर्यंत जाण्याचा प्रयत्न करतो. स्थायिक रोटेट करण्याची संधी समाधान याला. एक भारी भक्कम शरीर यष्टीचा फलंदाज आहे मात्र साजेची कामगिरी अजून मैदानामधून दिसत नाहीये.
अगेन्स्ट गोलंदाज अनंता. फुलेंचा चेंडू अक्रॉस द लाईन थोडं आडव्या बॅटने प्रहार केला. चेंडू ऑन साईडला जातो. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि समाधान. याची खेळी मात्र समाप्त. एक धाव मात्र कंप्लीट आहे. एका धावेने संघात धावसंख्या होती ती 39. आता मात्र दयानंद भंडारी मागच्या सामन्यामधून अतिशय अप्रतिम उत्कृष्ट गोलंदाजी ज्याने साधली होती, सिक्कस दिली होती. जैन मन टेंबुली संघाला विजयाचा शिल्पकार आपण पाहिला होता मागच्या सामन्यामधून. तो आता मात्र मैदानामधून रवाना होतो दयानंद भंडारी. फलंदाज निश्चितच थोडासा सफल झाला होता. चेंडूला हुकचा मनसुबा आपण पाहिला होता, मात्र चेंडू आणि बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधता आला नव्हता. निर्धाव चेंडूची सांगता 4 षटकांची अंती धावसंख्या होती ती 39 आणि विजयाचं लक्ष 40 धावांचं. दीपक पाटील आपण जर कुठं प्रेक्षकामध्ये असाल तर आपणास विनंती असेल आपण मान्यवर कक्षामध्ये येऊन या मान्यवर कक्षाची आपण शोभा वाढवायचे. दीपक पाटील सरवली पडागावचे एक प्रतिष्ठित नागरिक आहेत. आलेल्या मान्यवरांचं पुन्हा एकदा आयोजकांच्या वतीने खास करून या स्पर्धेचे वनमॅन शो आणि भिवंडी क्रिकेट असोसिएशन जी संघटनेचे सन्मान्य पहिले अध्यक्ष शरददादा भोईर यांच्या माध्यमातून सर्वांपासून स्वागत. तर 4 षटकांच्या अंती धावसंख्या होती ती 39 आणि विजयाचं लक्ष 40 धावांचा. प्रति षटक आपण विचार केला तर एक 10 धावांची सरासरी आहे. आणि बघूया चालू सामन्यामधून कशा प्रकारच्या घडामोडी होतात. निंबोली संघ कशा प्रकारची सुरुवात करतोय. चौफेर फटकेबाजीला प्रारंभ करून निंबोली संघ या महत्त्वाच्या सामन्यामध्ये विजय संपादित करतोय की या अगेन्स्ट एक चांगली गोलंदाजी करून 15मध्ये कल्लेर संघ विजय संपादित करतो. याचं धावतं वर्णन करण्याचे सज्ज होतील माझे परममित्र आणि या स्पर्धेच्या माध्यमातून ज्यानं सुरेख आणि सुंदरचं समालोचन आतापर्यंत केलेलं आहे. व्हॉइस ऑफ भिवंडी, एक भिवंडी तालुक्याचा बुलंद आवाज आहे. ओ टू सुनील पवार. अनेक अनेक धन्यवाद. एकच वादा आणि सर्वांची लाडके मोहन दादा आणि वेलकम मनोज. निंबोली संघाचे खूप छान असा खेळाडू आणि माझे खास मित्र मनोजजी गुळवी, स्वागत आहे आपलं. माझ्यासोबत जॉईंट होताना अजय देशमुख गुणलेखक, पहिल्या दिवस स्वागत आहे कॉमेंट्री बॉक्समध्ये आपलं. तर जे आव्हान इथं माता पाहतो आपण टार्गेट जो ठेवल्या गेलेला आहे 40 धावाचं आव्हान आहे. प्रति षटकामध्ये जर विचार केला आपण तर एक 10 धावाची सरासरी ठेवावी लागेल आणि एक जरी तर मात्र सामना जिंकायचा असेल आई वज्रश्री स्फोट निमुल्या संघाला तर पॉवर प्लेच्या षटकामध्ये एका चांगली फलंदाजी करावी लागेल. ग्रामपंचायत किडानगरी सोनाळीच्या या मैदानावर पाहतोय आपण शरददादा भोईर साहेब आणि संपूर्ण जय भोलेनाथ 40+ संघ यांच्या माध्यमातून जय भोलेनाथ चषक 2021 चा हा खूप सुंदर आयोजन पाहतोय आपण. या स्पर्धेतला हा 30वा दिवस आणि उद्या शेवटचा दिवस असेल. व्हीआयपी डॅशवर पाहू शकता आमचे गुरुवर्य, आमचे हरिभक्त परायण बळीराम माळी आणि तसेच एक उत्कृष्ट गायक ज्यांचा एक मधुर आवाज आपण सातत्याने ऐकतोय भंडारी साहेब, हे सुद्धा व्यासपीठावर आहेत. नेहमी जे खूप चांगलं व्यक्तिमत्व दादांचं, त्याच्या समेत इतर मान्यवर यांना आपण सुद्धा पाहतोय. एकच जबरदस्त व्हीआयपी डाई आणि संपूर्ण जेवण चषकमध्ये आलेल्या तमाम पाहुण्यांचं या स्पर्धेचे आमचे सर्व भिवंडी क्रिकेट संघटनेचे पहिले अध्यक्ष शरददादा भोईर आणि मग टेनिस क्रिकेट भिवंडीमध्ये कुठलाही असो, ग्रामीण क्रिकेट आता सिटी क्रिकेट रेग्युलर त्या संघाचे सर्व शरददादा भोईर साहेब यांच्या माध्यमातून सर्वांचं मनपूर्वक असं हार्दिक अभिनंदन. तर निंबोली संघाची सलामी जोडी खेळपट्टीकडे रवाना होताना पाहतोय आपण
हा जो सामना पाहतोय एक जबरदस्त फाईट पाहायला मिळेल काय तमाम क्रिकेट रसिकाला, कारण की दोन्ही संघ खूप छान कामगिरी करून इथपर्यंत येऊन ठेपलेले आहेत आणि हा सामना जो संघ जिंकेल तो मात्र क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश करणार आहे. आणि क्वार्टर फायनलचा सामना आपण पाहणार आहोत, कारण की वरच्या गटातून जर पाहिला जर खूपच चांगला परफॉर्मन्स पाहायला मिळाला गावदी स्पोर्ट वेले संघाच्या माध्यमातून. काही एक जबरदस्त कामगिरी या संघाच्या माध्यमातून पाहिली आपण सकाळच्या सत्रामध्ये. एक बलाढ्य संघाला या स्पर्धेच्या बाहेर केलंय गावदी स्पोर्ट बादुड्या संघाला, आणि तिथून मात्र निश्चित त्या संघाचं मनोधैर्य खूप वाढलेलं असेल. थेट प्रेक्षेपण आपण पाहू शकता GTC लाईव्हच्या माध्यमातून. जलपेश भोईर अँड ऑल टेक्निकल टीम आणि खास कॅमेरामॅन पाहतोय आपण शँडी आणि ऑपरेटर मॅन फॉर कोणगाव रुपेश कराळे भूपेश कराळे. तर निश्चितच सरवली गावाचे उद्योगपती आदरणीय राजू चौधरी साहेबांचं आगमन झालेलं आहे. मी साहेबांना विनंती करेन की आपण व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचं आहे. आणि जेव्हा जेव्हा अशा घटना घडतात ना, आमचे गुणलेखक खूप आनंदित होतात. अल्पेशजी गायकवाड कधी मौका मिळेगा. आणि याच पाहता पाहता आपण एका चांगला चेंडू होता एन्जॉय करतायत आमच्या कॉमेंट्री टीम, त्याच्यात गुणलेखक पंच आणि समालोचक. तर दरम्यान पाहता आपण आगमन झालेलं आहे आदरणीय रमाकांत दादा भोईर, आपलं स्वागत आहे. निश्चित उद्योगपती आहेत सरलीपडा गावाचे. वेलकम दादा, मनपूर्वक आपलं स्वागत आहे. रमाकांत दादा भोईर साहेबांचं आगमन व्यासपीठावर. वाईटचा इशारा येतोय. आता मात्र खातं उघडलं गेलं. पाहतो आपण निंबोली संघाचं 40 धावांचं आव्हान आहे. एका चांगली गोलंदाजी करावी लागेल. पहिल्या सामन्यामध्ये विचार केला आपण पाऊल चांगलं षटक हाताळलं होतं दयानंद यांनी. पॉइंट शॉर्ट आता याच पात्र चांगला फटका पाहतोय आपण बॅकवर्ड पॉइंट आणि गल्लीमधून चेंडू जातोय. चांगलं क्षेत्रक्षण पाहायला मिळालं. 2 धावा पूर्ण तिसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल काय. आणि आता मात्र वेगात थ्रो आणि इथं मात्र या 3 रन्स इथं मात्र कम्प्लीट होतात. पण या 3 धावेने संघ धावसंख्या मात्र पुढे सरकते ती 4 आणि विजय आपलं व्यक्तिगत स्वतःचं खातं उघडतोय. खूप मोठं आयोजन पाहतोय आपण 40+ संघटनेच्या माध्यमातून मान्यता प्राप्ती टुर्नामेंट जे भवना चषक 2021चा हा 30 दिवस आणि 30 दिवसाचा शेवटचा क्षण आपण अनुभवतोय. हा जो सामना सुरू आहे निंबोली विपक्ष पाहतोय आपण. इथं मध्ये खूप मोठा संघ ज्यांचा नेहमीच मैदानावर खूप मोठा दबदबा असतोय तो म्हणजे बंद्यामती कालेर. या संघाने प्रथम फलंदाजी करताना 39 धावफलकावर लावल्या गेल्या आणि 40 धावाचं टार्गेट उभं केलंय. तो 40 धावाचा टार्गेट स्वीकारताना पहिल्या षटकामध्ये जर पाहिलं आपण एका चांगली सुरुवात म्हणता येईल. आतापर्यंत 4 धावा झालेल्या आहेत आणि कुठल्या प्रकारे गडी बाद झाला नाही. निंबोली संघाचा जबरदस्त खेळ साकारावा लागेल जर पुढच्या फेरीमध्ये आपल्याला प्रवेश करायचा असेल. गोलंदाज रेटामोर द विकेट. याच पात्र आपण मीडिया चांगला क्षेत्रक्षण सरळ निशाणा यष्टावर आणि पंचाचा बोट आकाशाकडे परतीचा प्रवास करावा लागेल. एक दे धक्का निंबोली संघाचा पहिला फलंदाज बाद. क्रमांकावर 3 वर नवीन फलंदाज पाहतोय आपण सुरेश खेळपट्टीवर जातोय आणि पहिल्या विकेटचं पतन पाहायला मिळालं. इथं मात्र खातं उघडतलं नाही. सीताराम याला म्हणजे कुठल्या प्रकारे चेंडूचा सामना केला नाही आणि बाद होतोय धावचीच्या स्वरूपात. एक चांगली पार्टनरशिप इथून मात्र करावी लागेल जर सामना जिंकत असेल. एक जबरदस्त मनोधैर्य वाढलेलं आहे प्रत्येक खेळाडूचं कालेर संघाच्या माध्यमातून. का वाढणार नाही. या संघाकडे काय नाही आहे. तानाजी पाटील सारखा एक अनुभवी खेळाडू आहे. त्यानंतर पाहतोय आपण अरविंद पाटील एक परिपक्व फलंदाज. खास राजन ज्युनियरनी अप्रतिम कामगिरी केली होती. फटका चांगला आहे. सुपर शॉट इनफिल्डच्या वरतून चेंडूला पाठवलंय स्कोलिंग बाउंड्रीच्या बाहेर सीमा पार चौकार.
जोपर्यंत निंबोली संघाचा विजय खेळपट्टीवर असेल तोपर्यंत मात्र संघर्ष करावा लागेल इथं कालेर संघाला. 40 धावांचा आव्हान आहे आणि खूप छान असं स्वीकारलंय. पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल फलंदाजी पाहतोय आपण. जर पहिली धावपलकावर पुढे सरकते ती 8. एक जबर सुरुवात प्रति किंवा षटकारची हॅट्रिक इथं मात्र जर कोणी पूर्ण करताय तर आदरणीय जयराम भोईर साहेब यांच्याकडून 555 रुपयाची रोख रक्कम. या अस्पताल लॉफ्टेड फटका, अजून एक धमाका क्लिअर होईल काय? आणि होय, जबरदस्त हा षटकार. काय जबरदस्त फलंदाजी करतोय इथे मात्र विजय नावाचा फलंदाज पाहतोय आपण. एकच चौकारांनी या चेंडूवर मात्र लॉफ्टेड फटका होता मेडिकेटच्या वरतून चेंडूला फेकून देतोय 6 धावांसाठी. तर निश्चित चौकारीची हॅट्रिक किंवा षटकाराची हॅट्रिकसाठी आदरणीय व्यासपीठावर विराजमान जयराम भोईर साहेब यांच्याकडून रोख रक्कम 555 रुपये देण्यात येईल. आणि काय जबरदस्त धमाका पाहतोय आपण. एक जबरदस्त लयमध्ये फटकेबाजी करताना निंबोली गावाचा हा विजय फलंदाज. धावसंख्या जर पाहिली धावपलकर अतिशय वेगात पुढे सरकते ती 14. एक जबर सुरुवात. याच पातावर बॅटण्या फटका स्कोरलेक रिजनकडे अतिशय वेगात एक सिंगल इथं पेट करताना पाहतोय. एक जबरदस्त तालमील पाहायला मिळालं आणि खूप छान रणनीती म्हणता येईल इथं मात्र विजयच्या माध्यमातून. षटकार खेचल्यानंतर मात्र स्ट्राईक स्वतःकडे ठेवणार. अंतिम चेंडूवर एक सिंगल घेऊन पहिल्या षटकामध्ये एक जबरदस्त सुरुवात पाहायला मिळाली. बिनबाद एक बाद धावपलकर धाव त्या 15. एक छोटासा ब्रेक जाऊया आपण डीजेकडे. आपण यासाठी फक्त एकच वाक्य सांगेल की कुठल्याही व्यक्ती असो कुठलाही संघ असो आपले पाय मात्र जमिनीवर ठेवायला पाहिजेत मित्रांनो. कधीच हवेत उडता कामा नये. जो जास्त हवेत उडतोय तो मात्र एका दिवशी निश्चित जमीन येऊन पडतोय. याचा जे परिणाम पाहिला आपण ज्या प्रकारे इथे मात्र फटकेबाजी करतोय इथे मात्र हा फलंदाज जबरदस्त कामगिरी निंबोली संघाच्या माध्यमातून. एकच जबरदस्त आयोजन पाहतोय आपण. काय सामना रंगतोय. सामना एक रंगतदार स्थितीकडे. इथून मात्र एकच सांगेल ज्या संघाची ताकद फुल असेल तो संघ मात्र निश्चित सामना जिंकेल. धावसंख्या पाहतो आपण. धावसंख्या जर पाहिली आपण धावपलकावर 15. तर गोलंदाज इथं मात्र सज्ज होताना दुरंत्या टोकाकडनं पाहतोय आपण. संतोष एकच जबरदस्त गोलंदाज म्हणून ज्याची ओळख निर्माण केली कालेर संघाच्या माध्यमातून त्याच्या हातात संघनायकाने चेंडू सोपवलंय. इथं मात्र एका विकेटची आवश्यकता आहे कालेर संघाला जर सामना जिंकायचा असेल तर. निश्चित सामना खूप एक रंगतदार होईल की नाही हे पाहायचं आहे. सज्ज होताना गोलंदाज समोर डेंजरस फलंदाज विजय काय जबरदस्त आक्रमण फटकेबाजी करतोय आपल्या संघासाठी. विखुरलेलं क्षेत्ररक्षण पाहतोय आपण. फ्लॅडेट चेंडू होता इथं मात्र निश्चित ऑन साइड कडे धमाका करायचा होता. खूप छान चेंडू अप्रतिम सुरुवात पाहायला मिळाली गोलंदाज संतोषच्या माध्यमातून. पहिल्या षटकामध्ये 15. इथून मात्र अजून सामना जिंकण्यासाठी 25 धावेची आवश्यकता असेल. 40 लक्ष्य 40 धावाचं टार्गेट उभं केलं होतं. या स्पर्धा अजून एक अप्रतिम चेंडू. प्रश्न विचारला गेला पण इथं मात्र सहमत नाही. काय जबरदस्त चेंडूने बॅटमध्ये संघर्ष पाहायला मिळतोय. चला आपण क्षेत्ररक्षण लावून घ्या आणि कुठल्या प्रकारे आपण दबाव टाकू नका. सुपर सुरुवात पाहायला मिळाली गोलंदाज संतोषच्या माध्यमातून. पहिल्या 2 चेंडूवर कुठल्या प्रकारे धावा खर्च केल्या गेला नाही. एका क्षणी असं वाटलं होतं की पहिल्या षटकामध्ये ज्या प्रकारे फटकेबाजी करतोय पण इथं मात्र थोडस बांधल्या गेलं धावगतीच्या आकाराला. 2 निर्धाव चेंडू टाकतोय गोलंदाज. समोर खेळण्यासाठी फलंदाज इथं मात्र सज्ज असेल विजय. एक षटकार एका चौकारांनी एक चांगली फटकेबाजी करतोय. सफल झालाय. अजून एक चांगला चेंडू बीट होतोय. फलंदाज बीट होतोय. यष्टीरक्षक मात्र धाव घेण्याचा प्रयत्न केला होता नकारतोय. 3 चेंडू आतापर्यंत मात्र अप्रतिम गोलंदाजी हाताळताना इथं मात्र संतोष आपल्या संघाच्या माध्यमातून. ज्या प्रकारे पहिल्या षटकामध्ये धावा खर्च केल्या 15 त्यानंतर मात्र कमबॅक करताना आवश्यकता होती या षटकाची तो षटक हाताळताना इथं मात्र गोलंदाज. 15 चेंडू 25 असं समीकरण सामना जिंकण्यासाठी सफल झालाय. फाईन फटका आउटफील्ड खूप छान आहे. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि मात्र या 4थ्या चेंडूवर एक सिंगल इथं मात्र कंप्लीट करेल फलंदाज विजय. धावसंख्येत भर पडते. धावसंख्या जर पाहिली आपण इथं मात्र
16. खूप छान सामना इथे मात्र रंगताना पाहतोय आपण. फुल पैसा वसूल सामना पाहायला मिळेल काय? 14 चेंडू 24 असं समीकरण सामना जिंकण्यासाठी. कमबॅक करून देत आपल्या संघाला. विकेट जरी प्राप्त केला नसेल पण काय दबाव टाकल्या पहिल्या 3 चेंडूवर निर्धाव त्यानंतर मजबूर केले सिंगल धावासाठी. संतोष आतापर्यंत खूप छान षटक हाताळलंय पण या येणाऱ्या चेंडूवर कशा प्रकारे गोलंदाजी केलेली पाहिजे. राईट आर्मवर द विकेट सज्ज होताना यावेळेस मात्र निश्चित पाहायचं की विचार करावा लागेल पंचाला. आणि होय टप्पा पडल्यानंतर चेंडू खूपच बाहेर वळतोय. पंचाचे दोन्ही हात समांतर रेषेत वाईटचा इशारा येतोय. या एका धावणी संघात धावसंख्या पुढे सरते ती 17. कुठल्या संघाला होईल खतरा? पहिल्या षटकामध्ये एक जबरदस्त षटक हाताळ पाहायला मिळालं होतं निंबोली संघाच्या माध्यमातून. का जबरदस्त फटकेबाजी. यावेळेस मात्र अप्रतिम चेंडू. काय जबरदस्त गोलंदाजी करतोय षटकामध्ये गोलंदाज संतोष. सज्ज होताना परत या स्वतः लॉफ्टेड फटका पाहतोय आपण. काऊ कॉर्डन रिजनकडे चेंडू डीपमध्ये ठेवले. एक धाव पूर्ण दुसऱ्या धावेची ते मात्र निश्चित मागणी करेल. खराब क्षेत्रक्षण पाहायला मिळालं आणि अतिशय वेगात फक्त आणि फक्त इथे मात्र 2 रन्स कंप्लीट केल्या गेल्या. तर 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पाहतोय धावफलकावर 19. सामना जिंकण्यासाठी इथून मात्र आता 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि अजून जर पाहिला आपण 21 म्हणजे जबरदस्त कमबॅक करून दिले गोलंदाज संतोषांनी. त्याला आपण लगेच क्षेत्रक्षण लावून घ्या. एक छोटासा ब्रेक का जाऊया आपण डीजे कडे. समान संधी असणारा सामना पण इथून मात्र एकच सांगेल ज्या संघाची पॉवर जास्त असेल निश्चित तो विजय संपादन करेल. आता मात्र दोन्ही संघाकडे समान संधीमध्ये येऊन ठेपलेला सामना आहे. 12 चेंडूचा खेळ बाकी आणि त्यामध्ये बनवायला लागेल 21 म्हणजे प्रति षटकामागे 10.50 ची सरासरी कायम ठेवावी लागेल हा टार्गेट पार करण्यासाठी निंबोली संघाला. यानंतर आजच्या दिवसातला शेवटचा सामना वरच्या गटातून जर पाहिला पण अतिशय चांगला परफॉर्मन्स ज्या संघाच्या माध्यमातून पाहायला मिळाला तो म्हणजे गावदी स्पोर्ट वेल्या संघाने खूप छान उच्च क्वालिटीचा क्रिकेट खेळलाय आणि दाखवून दिले की गावदी स्पोर्ट वेल्या संघ एक जबरदस्त संघ म्हणून आमची ओळख आहे. व्हीआयपी डायव्हर पाहू शकता आपण मान्यवर सामन्याचा आनंद घेताना ग्रामपंचायत क्रीडानगरी सोनाळीच्या ऐतिहासिक मैदानावर. निश्चित वेळे संघाचा हरेश यांचा जर विचार केला पण खूप भन्नाट फॉर्म मध्ये आहे आणि दाखवलंय की माझा फॉर्म माझ्या संघासाठी किती मूल्यवान आहे. तर सामन्याला सुरुवात होताना 12 चेंडू 21 असं समीकरण. बंद्यामूर्ती कालेर विपक्ष पाहतोय आपण आई वज्रेश्वरी स्पोर्ट निंबवली अशी काटेकी टक्कर इथं मात्र पाहायला मिळेल काय? सामना अजून दोन्ही संघाकडे समान संधीमध्ये आहे. इथून मात्र जो चांगला खेळ दाखवेल तो निश्चित मात्र विजय संपादन करेल. मित्रांनो आपण वेळ कमी घ्या. चला यानंतर अजून एक अंतिम सामना खेळायचा बाकी आजच्या दिवसातला. क्षेत्रक्षमध्ये परिवर्तन करून घेताना पाहतोय आपण कालेर संघाच्या माध्यमातून आणि एक खूप मोठा ऑलराऊंडर पाहतोय आपण. सातत्याने तिसरा सामना. पहिल्या 2 सामन्यामध्ये काय सुपरहिट कामगिरी केली होती. 14 धावा 1 गडी बाद आणि पहिल्या सामन्यात सुद्धा एक अतिशय अप्रतिम ऑलराऊंडरची भूमिका साकारली होती. आणि आता मात्र चेंडू त्याच्याचकडे सोपवले संघनायकांनी त्यावर खरा उतरतोय काय पाहायचं पण समोर. यावेळेस मात्र विजय नावाचा हा वादळ खेळपट्टीवर आहे. एक षटकार एका चौकारांनी चांगली पटकेबाजी करतोय. यावेळेस मात्र पहिला चेंडू खूप खराब लाईन होती उजेटीच्या खूपच बाहेरचा. पंचांच्या दोन्ही समांतर रेषेत वाईटचा इशारा येतोय. खराब सुरुवात इथं मात्र राजन ज्युनियरच्या माध्यमातून धावसंख्येत भर पडते. धावसंख्या पाहतोय आपण 20. अजून सामना जिंकण्यासाठी 12 चेंडूचा खेळ बाकी आणि 20 धावेची आवश्यकता. निम्मा पल्ला पार करताना आपण पाहतोय. सामन्याचे पंच म्हणून जबरदस्त कामगिरी करताना भाऊ पाटील यांच्याकडे जर पाहिला आपण तर निश्चित एक खूप छान व्यक्तिमत्व आहे. त्यानंतर मात्र गणेश पाटील एक कडक क्रिकेटर म्हणजे ओळख तालुका क्रिकेटमध्ये सातत्यानं पाहतोय. याच पाहता हा ऑन रेटचा फटका पाहतोय आपण लॉंग ऑन रिजनकडे. एक धाव पूर्ण थोडासा खराब क्षेत्रक्षण पाहायला मिळाला. पंमलिंग होतोय आणि त्या संधीचं सोनं केलं गेलं. जिथं एक धाव आता मात्र धावा मिळतील की ते पाहायचं आहे. खराब क्षेत्रक्षण चुकी आणि चुकीला माफी नसते क्रिकेटमध्ये.
क्वचित हा क्षण या सामन्याचा टर्निंग पॉईंट ठरेल काय? सुनील सर हे निश्चित म्हणावं लागेल, ज्या क्षणी ही मोठी चूक पाहायला मिळाली कालेर संघाच्या माध्यमातून. धावसंख्येत बदल पाहतोय, धावसंख्या पुढे सरकते ती तब्बल 24. इथून मात्र सामना जिंकण्यासाठी 11 चेंडू आणि 16. एक सोपं समीकरण. फक्त एक फलंदाज बाद झालेले आहे, अजून 9 खेळाडू शिल्लक आहेत निंबोली संघाकडे. तानाजी पाटील यांच्या चेहऱ्यावर थोडंसं चिंतेचं वातावरण पाहतोय आपण विकेट किपरच्या भूमिकेमध्ये. शॉट कव्हरला एक शतक, शॉट फाईनल एक सर्कलच्या आतमध्ये. याच पात्र हा चेंडू पाहतोय आपण, उंच झेल घेईल काय? आणि इथं मात्र आयुष्यमान भाऊचा आशीर्वाद मिळालाय फलंदाजाला. या 2 रन्स कंप्लीट. आणि सुनील सर असं वाटते की आजचा दिवस विजय यांचा आहे. नशिबाची साथ वारंवार या खेळाडूला मिळते, त्या संधीचं सोनं करेल काय? या 2 धावने संघाची धावसंख्या पाहतोय आपण पुढे सरकते ती 26. सामना जिंकण्यासाठी हा चेंडू 14 असं एक सोपं समीकरण, पण क्रिकेटमध्ये सोपं म्हटलं जात नाहीये. सज्ज होताना गोलंदाज राजन ज्युनियर, राईट अमोर द विकेट. यावेळेस आता काय घडले पाहिजे? अजून एक सिंगल इथं मात्र रोखता येणार नाहीये. एक धावा इथून मात्र वाचवावा लागेल जर सामना कालेर संघाला जिंकायचा असेल. फक्त आणि फक्त एक सिंगल. संघात धावसंख्या पुढे सरकते ती 27. 9 चेंडू 13 असं समीकरण. खूप छान कामगिरी निंबोली संघाच्या माध्यमातून आतापर्यंत पाहतो आपण ज्या सामन्यामध्ये. राईट अमोर द विकेट सज्ज होताना आणि असं वाटते की इथं मात्र हिट विकेट हा फलंदाज बाद होतोय. आणि चाणक्य बुद्धीचा वापर केलाय इथं मात्र क्रिकेटमध्ये. प्रत्यक्ष क्वचित ही पूर्ण रणनीती केली आणि त्यानंतर मात्र फलंदाज स्वतःला हिट विकेट करून होतोय. आणि क्रिकेटचा भाग आहे, चाणक्य बुद्धीचा वापर केलाय आणि इथं मात्र पंच काहीच करू शकत नाही आणि कमिटी सुद्धा काहीच करू शकत नाही. व्हेरी नाईस खेळ पाहतोय आपण निंबोली संघाच्या माध्यमातून. 8 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी 13 असं समीकरण. नवीन फलंदाज राम, अजून एक धमाकेदार खेळी साकारणारा राम जातोय खेळपट्टीवर. आता मात्र 8 चेंडूमध्ये 13 असं समीकरण. निश्चित काम करेल काय? इथं मात्र राम हा फलंदाज पाहायचा आहे, पण त्यापूर्वी मात्र निश्चित विजय यांच्यावर खूप मोठी जबाबदारी असेल अजून, कारण की चांगली फलंदाजी करतोय. चेंडू जरी जास्त घेतले असतील पण आज छान फटकेबाजी पाहतोय त्याच्या माध्यमातून. 8 चेंडू 13 असं समीकरण. 22 धावसंख्येवर नॉन स्ट्राईकला आहे विजय, पण पहिल्या चेंडूचा सामना करण्यासाठी इथे मात्र राम. हे 2 चेंडू खूप निर्णायक ठरेल कालेर संघासाठी. अजून एखादा विकेट जर प्राप्त केलाय तर दबाव टाकला जाईल. याच पात्र हा फटका पाहतोय आपण. सरळ बॅटनी खेळायचा होता, मोठी कट घेऊन बॅटची फ्लॅश स्लिप मार्गे शॉट. थर्ड मॅन डिजनकडे चेंडू होतोय आणि तोपर्यंत फक्त आणि फक्त एक सिंगल इथे मात्र पूर्ण करताना. आता मात्र 7-12. निश्चित 7-12 जर म्हटलं तर घराघरातून वाद निर्माण करणार हा 7-12 आणि 7-12 प्रत्येकाला हवंय. आणि कुठला संघ हा 7-12 घेऊन जायला पाहिजे. 7 चेंडू 12 धावा असं समीकरण. खेळण्यासाठी फलंदाज विजय. अंतिम चेंडूपर्यंत सामना रंगेल काय की विजय मात्र सहज सामना जिंकून दिला पाहिजे संघाला. कालेर विपक्ष निंबोली असे आपण टफ फाईट पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. राऊंड द विकेट मारा करताना याच पात्र खोदून काढले चेंडूला मिड विकेट क्षेत्राकडे. खोलो टप्प्याचा चेंडू होता आणि इथं मात्र निश्चित एक सिंगल पूर्ण करेल फलंदाज विजय. तर 3 षटकाच्या समाप्तीनंतर 40 धावांचा जो टार्गेट आहे तो टार्गेट स्वीकारताना 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जर पाहिली आपण 29. 6 चेंडू 11 असं समीकरण. एक छोटासा ब्रेक जाऊया आपण डीजे कडे, ऐकूया मधुर संगीत.
नाही इथे मात्र अंतिम षटकापर्यंत येऊन ठेपले. 11 धावेची आवश्यकता. तर गावदी स्पोर्ट वेले संघाचा कर्णधार आपण टॉस बॉक्स मध्ये होणं सज्ज राहायचे. 11 धावेची आवश्यकता आहे. वेले संघाचा कर्णधार आपण या. गावदी स्पोर्ट वेले संघाचा कर्णधार आपण लगेच सज्ज राहायचे. लगेच या दादांनो चला, कारण की आपण आणि आयोजकाच्या माध्यमातून सूचना आहे की हा सामना संपण्यापूर्वी आपण टॉस बॉक्स मध्ये हजर राहणं गरजेचं आहे. वेले संघाचा कर्णधार तर वेळ कमी घ्या आपण. चला, आम्ही वारंवार हेच सांगतोय कारण की नंतर अजून एक सामना खेळायचा बाकी आहे. 6 चेंडू आणि 11 असं समीकरण. अंतिम षटक टाकण्यासाठी गोलंदाज इथे मात्र पाहतोय आपण मिथुनवर जबाबदारी सोपवली कालेर संघाच्या माध्यमातून आणि त्या जबाबदारी घेऊन इथे मात्र गोलंदाजी करेल की मात्र ज्या प्रकारे पहिल्या चेंडूपासून खेळपट्टीवर ठाम मांडू नये तो म्हणजे विजय नावाचा हा फलंदाज. 24 या धावसंख्येवर फलंदाजी करतोय. पहिला चेंडू हा कडक फटका स्कोरलेक रिजन कडे. तिथे मात्र क्षेत्ररक्षक आहे. खराब क्षेत्ररक्षण, चुकीला माफी नाही. चेंडू मात्र दोन्ही पायाच्या मधून फरार. सीमा पार, दमदार चौकार. जबरदस्त शॉट होता पण तेवढंच खराब क्षेत्ररक्षण पाहायला आपण. अशा धावा देणं टाळावे लागतील जर सामना जिंकायचा असेल. आता मात्र एक सोपं समीकरण परत पाहतोय आपण. 5 चेंडू आणि 7 धावीची आवश्यकता. पहिल्या चेंडूवर घणाघाती प्रहार, चौकार वसूल करतोय. याच पाहता अजून एक मोठा फटका खाली क्षेत्रामध्ये, चेंडू निघून जाईल एका टप्प्याने मिडविकेट बाउंड्रीच्या बाहेर. बॅक टू द बॅक, दुसरा सुपर चौकार. मिनिटापूर्वी आम्ही आपल्याला सूचना केली होती आणि आपण अजून आला नाही. चला मित्रांनो, सहकार्य करा. नंतर सामना आपल्याला खेळायचे. फक्त इथून मात्र 3 धावीची आवश्यकता असेल. काय जबरदस्त फटकेबाजी करतोय इथे मात्र निंबवली संघाचा ट्रम्प कार्ड ऑफ फलंदाज म्हणून ज्याचा सातत्याने उल्लेख करतोय आम्ही. विजय नावाचा हा वादळ खेळपट्टीवर. सामना जिंकण्यासाठी इथून फक्त आणि फक्त 3 धावीची आवश्यकता. 32 धावसंख्येवर फलंदाजी करताना पाहतोय. 32 या धावसंख्येवर फलंदाजी करतोय. एक जबरदस्त खेळ साकारताना आपल्या संघाला विजयाची चव इथं मात्र दाखवेल काय हा फलंदाज. याच मात्र ऑन द रेसचा फटका एक्स्ट्रा कव्हर रिजन कडे. थोडासा खराब क्षेत्ररक्षण, त्या संधीचं सोनं होईल काय. आणि मात्र या 2 धावा आणि धावसंख्या पाहतोय आपण बरोबरीत. फक्त आणि फक्त 1 पाऊल दूर इथं मात्र विजय साजरा करण्यासाठी निंबवली संघ. 3 चेंडूमध्ये 1 धावीची आवश्यकता. खूप खुश होताना माझे मित्र पाहतोय पण मनोज. आणि त्याच प्रकारे ज्या प्रकारे असं वाटलं होतं की बंजामाती कलेर संघ सामना जिंकेल, पण इथून मात्र एकच सांगेल, जिनकी हो इरादे बुलंद व हिमालय पर्वत के भी छू लेत आहे. इथं मात्र सातत्य दाखवलंय या सामन्यामध्ये विजयाने. आणि काय चौफेर फटकेबाजी पाहिली आपण त्याच्या बॅटमधून. याच पाहता अतिशय क्लास एक्स्ट्रा कव्हर ड्राईव्ह आणि विजयी चौकार. इथं मात्र विजयच्या बॅटमधून तब्बल 37 धावावर नाबाद फटकेबाजी करणारा विजय ठरतो सामनावीर. एक जबरदस्त शॉट पाहिला आपण अंतिम चेंडूवर. कडक फटका. तर सामनावीर आपण नंतर देऊया आणि त्यापूर्वी